बस करा ना ते काढा ना भोंगळे काढा अंगावरती राजा काय गरमी आहे राजा इतक्या उन्हात तुम्ही काय कोटन गिट वा हा काढा ते पहिले आणि ते सामान फटफट घ्या म्हणलं तिथं त्या झाडाखाली पाहिली मी जागा चांगली आहे मस्त तिथं आपण मांडू आपलं काय बिस्ता ना चला तिकडे चला। अटेंशन प्लीज, सभी ऑफिसर को सूचना है, यहाँ का जो भी अपन ने लाया हुआ सामान है पूरा का पूरा वो झाड़ के नीचे पेड़ के नीचे लेके आओ जल्दी। वहाँ पे तुम मात्रा यम धुटके मेरे साथ चलो, तंबू ठोक डालते और तुम तब तक सामान लेके आओ, पानी वानी सब लेके आओ यहाँ का। चलो कमान कमान शेडी गो। ऐसा है फिर है वो हाथ हिलाते हुए जाएंगे। अरे मैं क्या बोल रहा सर, एसीपी सर मैं क्या बोल रहा, तुम भी एक एक थैली लेके जाओ ना। वैसे तो जाइज रहे ना रिकामी तुम, लेके जाओ ना, फिर कम हो जाता वो जा हमारा। क्या कहना, अब एसीपी की हालत है तो बाकी ऑफिस का क्या हाल होगा नहीं क्या, पानी भी नहीं लाते रे बाबा, तो बताना भी कठिन होगा। ऐसा तुम क्या करो, तुम जाओ पेड़ के नीचे बैठ जाओ आराम से, मैं लेके आता धीरे धीरे एक एक थैली उठा के लेके आता। जाओ ना तुम, बैठो अंदर जाओ, उधर झाड़ के नीचे बैठो, खुर्चा डालो बैठो। अरे क्या रहा, एसीपी कौन है, तुम कौन है, मैं कौन हूँ। अरे अपनी कुछ ना कुछ तो ख्याल रखते जाओ ना बा, ले ना दो थैले ले, चलो कमान गो फास्ट। बोलते तर काय समजत नाही बा, अरे लिहा ना बा, घ्या ना, कोणी घ्या ना, काय राजा मा भेटले का। अरे बा घ्या म्हणलं दोन थैल्या घ्या, जाऊ दे तिकडे, ऑर्डर दिली ना, चला मग आपल्याला काय आहे, चला उचला दोन थैल्या घ्या, चला तिकडे। ये गाड़ी कैसे आ गई यहाँ पे, वो भी अपने पेड़ के पास, बहुत ही मुश्किल हो गया अब तो। हे थैली धरला का रे, एकटा घेऊ का दोन थैल्या, ए भुसण्या इकडे। बाबा ये कौन है रे बाबा, ये कोट वोट, अरे बाबा कुछ तो समझ में नहीं आ रहा, थैलियान बोचके बाचके, बाबा 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 कैसा रे। मापाशी दोन आणायला का भानिया, याला दे चट्या घेणं ते थैली घेणं, ते सगळं आणलं का त्या गाडीतलं, काय ते सामान आणलं ना, मग धरा तुम्ही बॅटरी गिटी धरला काय यारे, भुसण्या धर। बस हो गया, काम हो गया, 8 दिन का पूरा सामान लेके आए नहीं, बस 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 कठिन काम है, अपने वास्ते आ गए रे बाबा। ये सीआईडी दिख रही मेरे को, सीआईडी नक्की, कोट वोट दिख रहे ना, और चलो ये कहा कैसा भी पानी लेके जाना पड़ेगा डबकी भर, और देखना पड़ेगा, चाचा को बताना पड़ेगा। हो ना, मग थैले आणलं म्हणजे का लय कामं केले का, इथं सगळ्याला कामं करायला लागणार, आम्ही तंबू ठोकून राहिलो ना, मग तसं काय ते सीआयडी म्हणलं की सगळ्याला कामं करायला लागणार आहे याच्यातनी। आता काय करा तुम्ही, इंदाच्या काळ्या घेऊन या जरा जमा करून, आणि ते पाण्याची एक हे घेऊन या कॅन, ओय लाऱ्या जाय तू जाय आता, काय सगळे जण कामं लागा लागल, सगळे चहा घेऊन नंतर आपली मीटिंग बसू, का कधीला पाहिजे, बरोबर आहे का नहीं। अरे भतीजे क्या मजमा क्या है यार, बहुत कलो सुनाई दे रहा मेरे को। बताओ चाचा, तुमको एक डबकी पानी लाना मुश्किल हो गया था मेरे को, वहाँ पे सटक गए वो, इसलिए आ गया मैं लेके, कठिन होने वाले है, अपने दिन भर गए चाचा आप। पूरी सीआईडी की टीम यहाँ पे पहुंच गई गाड़ी लेके, कमांडर बोल रहा कुछ भी बोल रहा है, नहीं रे सीआईडी काय को होंगी, सीआईडी नहीं होंगी, वो तो अपने को खादोड़े ने पहले बताया कल, कि वो आने वाला नहीं करके, ये आ रहा बोलते वो लड़का कुछ टकला तो भी, वो होगा फिर। नहीं चाचा, मैं क्या बोल रहा, अपना गेम कर रहा वो खादोड़े, मेरे को तो लग रहा हुआ, क्योंकि उन्होंने अपने को जो बताया ना सब गलत बताया, क्योंकि मेरे को लग रहा वो पुलिस स्टेशन गया होगा, पूरा कबूल करके पूरा मैटर उसने बता दिया होगा, यानी वो भी छूट जाएगा, अपन अटक जाएंगे, ऐसा दिख रहा मेरे को। अच्छा ऐसा है नहीं क्या, ठीक है बोलना, अब तेरा काम निकालता बोलना खादोड़े में। और मैं जरा मौसम देख के बराबर फ़ोन लगाता, ऊपर का क्या माहौल है तो देख के बाद में मैं फ़ोन लगाता उसको। बाद में लगाओ चाचा, लेकिन ये अपना माल है कि नहीं, कुछ ना कुछ अपने को छुपाना पड़ेगा, क्योंकि अपने नजदीक आ गए हो, कब आग अपने तक आएंगे समझ में नहीं आएगा। बराबर है भतीजे, अपने को माल कहा तो भी सेफ रखना पड़ेगा अपने क्या, और नहीं तो बस यहाँ पे अंदर घुस गए ना हो, बस गया अपना सब घबाड़ने क्या। ठीक है फिर, और सोचते अब कहाँ रखेंगे तो, ठीक है। शेवटी केला चाचा भतीजानं फोन, अरे तुम्हाला सांगितलं ना हो वारंवार, किती वेळ सांगा लागते तुम्हाला, फोन बंद करून टाका, बदलून टाकू नंबर, काय राजा तुम्ही पागल करून राहिले तुम्ही। पागल तो तुमने बनाया खादोड़ साहब हमको, रह जा क्या उल्लू बनाया हो, इधर बोलते क्या करते क्या, बहुत चालाक निकले तुम, लेकिन ऐसा ध्यान रखना तुमने, और चाचा भतीजे से पंगा मत लेना तुम, पूरा फिटाएंगे तुमको भी, समझा क्या। क्या बोल रहे राजा तू, पंगा लेना, अरे तुमको इतनी मदद की मैंने, तो भी तुमको नाम नहीं रहा उसका, अभी सब डिटेल दे रहा मैं तुमको, मालूमात ये हो, फालतू राजा बोल रहे। बातें छोड़ो ना, तुमने क्या बताया था हमको कि एक आदमी आ रहा करके, वो सीआईडी कैंसिल हो गई, तो यहाँ पे तो पूरी सीआईडी की गाड़ी आ गई, 7-8 लोग दिख रहे हैं हमको, पूरा बिल्कुल हमको अटकाने का प्लान दिख रहा तेरा। नहीं ना वो सीआईडी काय को, कल रात को तो मैंने फोन किया था शिवला टोको को, कैंसिल हो गए बोले ना वो, फिर कैसे क्या आ गए वहाँ पे। सब जमा वाले लेके आए, सामान वामान सब, 8 दिन का सामान लेके आए वो, फिर तुमको क्या मालूम है, हमने देखा ना, अभी देखा ना मेरे भतीजे ने, सब देखा उन्होंने क्या है क्या नहीं, तो कमांडर गाड़ी है उनके पास, सब सामान लाया, खोपड़ी बना के वहाँ पे बैठे हुए वो, फिर क्या झूठा बोल रहा था मैं। सीआईडी आ गई क्या, आ गई वहाँ पे, कैसे आ गई, ये तो नहीं आ रही थी बोलती। आई तो आई, उन्होंने वो गाड़ी जो है कि नहीं हमारे पेड़ के पास खड़ी हुई है ना उनकी, हमको बाहर निकलना कठिन हो गया अब, क्या करना, पानी नहीं है, पानी पीने को क्या करेंगे हम। वहाँ पे सही क्या, तुम जिस पेड़ से अंदर घुसते हैं वहाँ पे है क्या गाड़ी। क्या तो कितनी मुसीबत आ रही है, मोबाइल डिस्चार्ज हो रहे हैं हमारे, एक यूज़ कर रहे कैसे भी, वही बोल रहा था मैं, कुछ ना कुछ इंतजाम करो तुम, नहीं तो कैसा हमारे जैसे खराब आदमी नहीं, सीधा पुलिस स्टेशन चल जाएंगे हम, तुम्हारी तरफ लौट देंगे पूरा। नहीं वो कैसा है, गलत है तुम्हारा, कुछ तो भी दूसरी टीम होंगे, वो रामपुर की टीम नहीं है वो, मैं टोयगोटे को फोन लगा के पूरा बिल्कुल डिटेल निकालता, बाद में मैं तुमको फोन लगाता क्या करना है क्या नहीं, तो रख दो फोन। ठीक है देख लो क्या है तो फिर, फोन करो बाद में।
हो ना साहेब, इथं बबनरावच्या घरी आलो तुम्ही. बोला ना, काय म्हणत होते? सगळं सोडा तुम्ही, पहिले मी काय सांगतो ते ऐका म्हणलं. पहिले पूर्ण प्रेशर आलं, गैर भाषी आले म्हटलं माझ्या. काय झालं तुमचं म्हणलं, ते सीआयडीचं काय प्रकरण काय? सीआयडी निघणार नाही, फेल झालेला आहे असं तसं. सीआयडी कुठे आहे म्हटलं तुमच्या गावची? पहिले का खादोळीचा पाराला तपलेला दिसते. अरे साहेब, मी काय म्हणतो, शांततेनं घ्या, शांत व्हा. पहिले मी काय सांगतो ते ऐका तुम्ही. माणसानं कसं चांगलं शांत दिमागानं सोचलं पाहिजे. टेन्शन नका घेऊ. शिवलाल टोयगोट तुमच्या मागा आहे ना, मग काय लोड घेऊ राहिला तुम्ही? बाबा गोटमार व्हायची पहिले आली, तू काय टोयगोट लावून राहिला? अरे बाबा म्हणलं, काय परेशानी आहे? ती सीआयडी कुठे आहे तुमच्या गावची ते सांग मला पहिले. मोठं कठीण काम झालेलं आहे. अरे साहेब, आता मोडलं ना ते कुसा. सीआयडीचा काही विषय नाही राहिला ना. त्यातले काही मेंबर आता वाघागडले गेले सकाळी 5 वाजता. आपले कमांडर घेऊनच गेले ते. राहिलं कोणते झाबरे आहे ते एकटं गेलं असेल तिकडे. बाकी काय विषय आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही खरं खरं. त्याच्या दिवाखाली अंधारात दिसून राहिला म्हणजे तुम्हाला माहिती नाही वाटते बाबा. झाला गेमच झाला तुमचा. अरे बाबा, वाघागड नाही ना, कोणत्या लोहगडले नाही गेले, तिकडे गेले ते मसनात. तिकडे त्या रामपूरच्या जंगलात आहेत ना ते अड्ड्याजवळ चाचा भतीजाच्या. आता फोन आला ना बाबा, इथं आले म्हणून 7-8 जण आहे. मग अवदसा तिथं पोहोचली म्हणते जाऊन ते सीआयडी. आता सगळेजण थैल्या गेल्या बोचके घेऊन एका ठिकाणी बसलेले आहे म्हणते. ते काय गोष्टी चालू आहे म्हणते त्याच्या चाचा भतीजा. आता फोन आला ना मला. सांगा नाही का आता म्हणजे पंचायत आपल्याच पोट्टीने आपलाच गेम केला वाटतं बा. शिवलाल काय म्हणते बा, काय झालं काय? हो ना साहेब, थांबणार बाबा. हो मी साहेब बाबा तुम्हाला काही थोडंसं कन्फर्म करून फोन करतो. काय आहे काय नाही तर सांगतो मी. लवकर क्लिअर करून सांग काय नाही तर. चाचा भतीजाने धमकी दिली आहे मला, जर काही झाला धक्का लागला म्हणजे बिलकुल पोलीस स्टेशनला जातो म्हणे मी. माझ्याबरोबर तू बी झाला बरं भेटत ना, तेच म्हणणार सांगू तुले. हो ना, मी बस आत्ताच ते भूषणला फोन लावतो. माझा मुलगा आहे त्याच्यामध्ये असेल बहुतेक. हो ना, तोही गेला होता वाघागडच्या नावानं. मी फोन लावून विचारतो त्याला. म्हणजे तुमचा मुलगा त्या टीममध्ये कशी सीआयडीच्या? कठीण सर राजा, बाप कोणत्या पक्षात, पोरग कोणत्या पक्षात? सर तुम्ही दळता का बाबा? काय राजा कमाल झाली तुमची. का कोणाचा खेटर कोणाच्या पायात नाही समजून राहिला मला. लवकर करा मग क्लिअर काय ते, लवकर फोन करा. उकीर काढला रे पोट्टे ना आपल्या. हमें तो अपने न लुटा दुसरं मी का दम था. पाय म्हणलं असं परिस्थिती झाली. रात्यानं गेम केला म्हणलं आपला. पूर्ण नाटक होतं म्हणलं नाटक. गाडी घेऊन गेले बिलकुल तिकडे. सीआयडी पोहोचली म्हणते. आता फोन आला आता सांगा काय करता. बाबा म्हणजे मारत्या गेले हे भांडणं सगळे नाटक होते वाटते नाही. अरे बाबा आपत झाली. मग आता कसं ते पोहोचली म्हणते तिथे नाही ना, पोहोचली म्हणजे. थांब मी आता त्या भूषणाला फोन लावतो, सांगतो त्याला गंमत काय आहे. 1 मिनिट पहिले फोन लावून आता कन्फर्म करू दे मला काय. तिला म्हणजे सर्व व्यवस्था झाली ना आता पद्धतशीर. चहा पाणी झालं, सगळं झालं. आता सांगा आता काय कसं करायचं, आता सुरुवात कशी करता म्हणतो सांगा आता. पोट्टे मिशन चाचा भतीजा हे काही साधं सोपं मिशन नाही आहे. याच्यात मी लय आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. कारण की पुढची हस्ती बी काही मामूली नाही बघा. 1 कोटीचं घबाड दाबून राहिले म्हणजे काही साधा सोपा माणूस नाही ते दुसरे गुंडे लोक. तर आपल्याला कसं आहे, पूर्ण जंगलाची पाहणी करून त्याचा शोध लावणार आहे आणि बिलकुल अटॅक करून त्याला अटक करणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला पहिले आपले मोबाईल स्विच ऑफ करा. कारण की 1 नाही 2 नाही 3 दिवस चालू शकते मिशन. कारण की मोठा गंभीर प्रश्न आहे याच्यातनी. तर आता फक्त एक भूषणचा मोबाईल सुरू ठेवा आणि बाकीच्या जे सर्वांचे बंद करा. एकाचा डिस्चार्ज झाला की दुसऱ्याचा सुरू करायचा. नाही तर इथं लाईन नाही, कोणतं काही नाही. म्हणून म्हणलं कसं आता काही कंदील नाही, कोणतं काही नाही. बॅटरी आपल्या चार्जिंग होत नाही, काही नाही. म्हणून फक्त एक मोबाईल सुरू ठेवायचा आणि बाकीचे बंद ठेवायचे. झाला विषय हे समजला. खा प्यायचं टेन्शन नाही मला कंदीला पाहिजे. 8 दिवस पुरण एवढं साहित्य आपल्यापाशी, त्याचा लोड नाही. बाकी फक्त तुम्ही मोबाईलचं आता जे सांगत ते बरं केलं. बरं सांगा आता पुढे काय करायचं, आजचं काय नियोजन सांगा. आज काहीच करायचं नाही. आज फक्त पाहणी करायची, निरीक्षण. पहिल्या दिवशी पूर्ण बिलकुल जंगलाची पाहणी करून घ्यायची. कुठं ठसे दिसते पायाचे हे ते सगळं याच्यावरून आपल्याला लक्षात येते की बाबा कुकडे गेले काय गेले. याच्यानंतर मग पुढचा निर्णय घ्यायचा आपल्याला संध्याकाळी बसल्यावर. बरोबर, आज फक्त पूर्ण बिलकुल निरीक्षण करायचं, बाकी काही नाही. बस फक्त एक काम करा गड्या, तुम्ही कधी कवे लय करता बा. हो येणार रे, लाऱ्या जाय रे, घेरेन इंधन आण रे. बिलकुल कल्ला कमी करायचा. पुढचे सतर्क नाही झाले पाहिजे. सतर्क झाले की मग ती काहीतरी त्याची बी डोकं चालवते ते. ते गपलतीच सापडले पाहिजे. म्हणून तुम्ही शांततेनं आपल्याला काम करणं आहे. हो तर आता मी काय म्हणतो, माझ्या चला, मी तुम्हाला पूर्ण जंगलाची पूर्ण माहिती तिकडचं जे खंडर आहे का नाही ते दाखवून देतो. जर कदाचित तिकडे जर असेल तर काही सांगता येत नाही. एकाही दिवसात कार्यक्रम होऊन जाईल. ठीक आहे मग. बाबाचा फोन म्हणलं कसं करू, उचलू का नाही उचलू? उचल ना, काय म्हणते पाहून घे पहिले काय म्हणणं आहे काय. हॅलो, हा बोला बाबा, बोला. आयडिया घ्यायला नाही बाबा. बरं उचलला फोन, उचलला. हॅलो काय भाऊ भूषण, कुठं पोहोचला रे वाघागडले? झालं काही पाहणी झाली का तिची? कसं वाटलं ठिकाण? काय सांगता बाबा, लयच पाहण्यासारखं आहे हो. काय निसर्गरम्य वातावरण आहे बाबा, लयच गमते हो. असं आहे नाही का? बरोबर सांगू म्हणलं तुला गंमत सांगू जरासा. कुठं आहे तुम्हाला माहित आहे ना तू? म्हणलं रामपूरच्या जंगलात जाऊन बसला म्हणलं का गाडी घेऊन गेला. अक्कल आहे का तुला काही रे? काय आहे म्हणलं तुमचं ते नाटकं? लवकरात लवकर वापस ये तू गाडी घेऊन, लवकर सांगू राहिलं तुले. सगळं समजलं मला. जंगलात गेले म्हणते तुम्ही रामपूरच्या. नाही ना, आम्ही खायला जंगलात आहो. आम्ही इकडे धारगडले आलो, धारगडले बोलून राहिला. आता वाघागड म्हणे ना रे तू? वाघागडले गेला ना तू? वाघागड नाही ना, धारगड म्हणलं होतं ना. धारगडले आम्ही, धारगडले. नाही काही सांगू नको तू. हे बा तुला सांगतो ना, जंगलात हा तुम्ही 100% सांगू राहिला जंगलात हा. नाही खरंच नाही ना. आम्ही तिकडे आहो ना, धारगडले पोहोचून राहिलो आम्ही. आता चढून राहिलो ना वरी. तुला थांब तू जरासा. तुला कसं ये घरी ये तू आता. शिवलाल टोयगोटीच्या इस्टेटीतला जर रुपये दिला तुला तर नावानं तर मला म्हणतो काय घरात पाय नाही ठेवायचा म्हणलं तो. काय सांगू राहिला तुले? चालला गाडी घेऊन का टपऱ्या. सांगून राहिला तुला समजत नाही, आपलं हित समजत नाही तुला. चालला तिकडे काय सीआयडीच्या नांदी लागलं. लवकरात लवकर गाडी काढून वापस ये तू लवकर, सांगू राहिला तुले. का देऊ तुमच्या इस्टेटीतला रुपया पाहिजे मला, जाऊ दे तिकडे. पण हे मिशन कंप्लीट केल्यावर तुम्ही आता काही करा तिकडे, जाऊ द्या. हा मी आता इकडे जंगलात जाऊ द्या. पण हाय रे म्हणलं जंगलात आहे म्हणलं. काऊन फुटला का आता? फुटला ना. सगळेच असतील तिथं. सगळ्याला सांगून दे तिथं असतील तर. भाऊ कोणी असेल तिथं सगळ्याला सीआयडी तुमची सांगून राहिलो मी. शिवलाल टोयगोटे बोलून राहिलो म्हणलं. लवकरात लवकर वापस या. महापुराला लवकर काय तुम्ही घरी पोहोचून द्या. काही काय झालं तुम्ही पहा मग आता. झाबरूकोंडा ऐकून आला का?
हो ऐकून राहिलो. ते त्याच्या हिशोबाने आलेला आहे, मी काही त्याला बोलावलेलं नाहीये. हा तेच म्हणलं. नाही बरं ठीक आहे ठीक आहे, सांगतो ना तुम्हाला काय असते तर. शिवलाल टोळीकडे हात पाहिला नाही तुम्ही. बरं ठीक आहे. भूषण ऐकून घे काय, तुला जर यायचं असेल तर एक संधी आहे म्हणलं, लवकरात लवकर गाडी घेऊन परत ये. माझ्या गाडीला काय धक्का लागला म्हणलं सांगतो तुम्हाला. पुरे पैसे वसूल करतो सगळ्याकडून मी सांगू राहिलो. हो मी येत नाही, आता हे मिशन झाल्याशिवाय येत नाही. ठेवा फोन ठेवा. हो गाडीला काही होत नाही, ठेवा तुम्ही. हो ठेवला रे बाबने. थांबा रे थांबा तुम्ही थांबा. आता पहिलाच नाट लागला आहे. हो झालं आता सगळ्या गावातही माहीत झालं. हो सगळं झालं आता. उद्या ना कंदीला बुजी, उद्या एक दिवस माहीत होणारच होतं. जाऊ दे तिकडे. हो उद्या काय होते ते पाहून घेऊया का. हो आता फक्त हे मिशन कंप्लीट करणं आपलं आता ध्येय बा. हो चला आता तुम्ही दाखवून द्या काय काय नाही तर. भूषण हो काय लोड घ्यायचा नाही. हा टेन्शन घेऊ नको, पाहून घेऊ पुढचं पुढे. नाही, मी काय टेन्शन घेतो. नाही घेतलं घरात. जाऊ दे. चला चला चला. आले का सगळे. बाटला गिटला घेतल्या दोन तीन संघ. बस उशीर होते बरं आपल्याला. चला झप झप जा लागते. लय फिरणं आपले अजून. हा चला चला. बगल में बच्चा गाँव में ढिंडोरा. चाचा देखो ना कैसा माजो नहीं तो नहीं. अरे बाबा यहाँ पे है ना बोलना. हाँ पेड़ के नीचे. अरे बाबा हंसने का टाइम नहीं है, कभी पलट जाएंगे तो पता नहीं. अपने को फोन लगाना है ना खादुड़े को, जल्दी से जल्दी क्या है क्या नहीं तो आगे क्या करना है तो. 2 मिनट हाँ बोलो बोलो चाचा बोलो. लगाए हो. टोई गोटे को फोन लगाया गया, पूछा गया उनको क्या है करके. हाँ वही है यहाँ पे, वही देख रहा हूँ मैं, रामपुर वाले है ये. बरोबर आहे. तुम्ही जे काय म्हटलं का नाही ते आता शिवला टोयगोटे सांगितलं मला की चाट देऊन पाहिले बाबा पोट्टे. तर असा विषय झाला ते. तो फिर अब हमने क्या करना. एक तो खाने पीने का सामान खलास हो रहा. हाँ और एक तो मोबाइल भी डिस्चार्ज हो रहे हमारे. कैसे भी बाहर शहर में आते थे और सब लेके जाते थे. अब आज आना जाना मुश्किल हो गया ना. हाँ फिर क्या करना हमने. क्या चाचा भतीजे चुड़िया पहनी क्या तुमने. हाँ कुछ ना कुछ सोचो, जरा दिमाग लगाओ. हाँ 11 मुल्क की पुलिस ढूंढ रही, कुछ ना कुछ होगा ना तुम्हें काबिलियत. वो तो बात है मना, उसमें कुछ टेंशन नहीं है, लेकिन अब क्या करना, कुछ सजेशन दो तू. कुछ नाही, तुम्ही फक्त एक काम करा. कुठं आहे ते सध्या शेड वाले, कुठं आहे सध्या. वो अभी यहाँ से निकल चुके हैं, जरा जंगल का कुछ सैर कर रहे हो. ठीक है तो उनका सामान वामान कहाँ है. बाजू में एक पेड़ के नीचे उन्होंने बराबर अपना तंबू वंबू ठोका, वहाँ पे सामान रख दिया उसने और चले गए सब. बस एक काम करा तुम्ही आता. सैन्य म्हणलं भाकरीवर चालत असते समजलं का. हो यायचं जे अनाजाचं सामान आहे हे सगळं उडवा तुम्ही. आता काहीच नका ठेवू तिथं. बिलकुल उपाशी मेले पाहिजे. कट. हां सगळं घेऊन जा तुमच्या अड्ड्यातनी जमिनीच्या अंदर आणि मरू द्यायला उपाशी. एका दिवसात तर पैसे सुट्टे, काहीच काळजी करण्याला लागत. फक्त यायला खाल नाही भेटलं पाहिजे. सगळं बिलकुल सामान सगळं उचला, सगळं अंदर घेऊन जा. आप रजा है बाकी दिमाग करे खादुड़ सब नहीं क्या. और सब सामान उठा लेता अभी कभी नहीं क्या. ओके वो क्या गाड़ी है ना उनके पास, कमांडर गाड़ी लाई ना वो शिवला टोयगोटी की. हमारे सामने से गाड़ी. हो कमांडर गाड़ी है. तो ठीक है तो एक काम और करो तुम. उनको डबल इधर आने का नाम ही नहीं निकालने को ना. उनकी गाड़ी ढकेल दो कहीं भी. वो तालाब में, कुएं में, कहीं भी फंसा दो. गाड़ी के टायर वायर सब बिल्कुल सत्यानाश कर दो उसका. लेकिन वो अपने आदमी के है ना, टोई गुटी के है ना वो गाड़ी. वो क्या अपने जीजाजी है क्या, उसकी गाड़ी का देखना पड़ता है. तुम अपना देखो, अपनी सोचो. गाड़ी पूरी पंक्चर कर दो बिल्कुल, एक कुएं में डाल दो उसको. अच्छा ठीक है करता फिर मैं. वो जा रहे आगे वो जान दे उसको बराबर. और पूरा सामान भी अंदर डाल देता और गाड़ी का भी काम निकाल देता. ओके ठीक है सर. अब फोन मत लगाओ. अब तुम तुम्हारे हिसाब से, तुम्हारे दिमाग से काम करो. बहुत एकदम इमरजेंसी आई तब कॉल करना मेरे को. ठीक है फिर सिम कार्ड निकाल लेना. हाँ ठीक है रखता फोन. नाही मी आज संध्याकाळी येणार नाही, उद्या येणार नाही. कारण की 2 दिवस तरी साधारणतः CIDचं मिशन सुरू आहे इथं. चोर सापडेपर्यंत मला इथून कसं हालताच येत नाही. रात्रंदिवस बिलकुल इथंच राहणार मला. तर खायची व्यवस्था आहे, सगळं आहे, खोपडी आहे, सगळं आहे. तर काही काळजी करू नको तू. इकडचं झालं की मी सांगतोस तुला. अरे बाबा रे जातच नाही म्हणते, इथेच थांबतो म्हणते. आता कसं करा आता मामा, कसं हो. चला ठीक आहे मग. ठेवतो फोन ठेवतो. हो ठीक आहे. बाबा चिमण विचारतच राहते. चिमण येणार आहे बाबू, चहा घे ना. आता 5 वाजून राहिले ना. ये चहा घे. मांडणं आलोच मी. हे आपल्या साडवाले फोन लावतो माया मी. काय झाला का नाही भरून पाहत होतो. अरे बाबा त्या साडवाच्या नांदी आला हे. बाबा मी काय म्हणलो चिमण, तू जाऊ दे ना बाबा, तिकडे जाऊ नको काहीच नको. आता इथंच राहा आपल्या गावात. आपल्या आहे ना 2 एकर जमीन आहे ना, तेच कस ना तेवढी. नाही तर काही कर आपल्या गावात बसला आपला. जाऊच नको आता, घरच्या बाईले घेऊन ये ना. जमीन इथलं जमत नाही मला, मी काही नाही करत इथं. मी जातो तिकडे. थांब मला फोन लावते पहिले. होय तू आलोच मी. चहा म्हण. अरे बाबा ता म्हणा ना, ये मग लवकर. काय म्हणते बा चिमनराव. हा बोला चिमनराव बोला. झालंच नाही का हो म्हणलं, गाडी घेऊन येऊ का मी. येऊ का म्हणलं गाडी घेऊन आज. थांबान जराशी गडबड नका करू ना. सर्वा किती पडला इकडे भुईमुगाच्या वावरात. अरे निरा शेंगा खुडल्या ना बावा. 10 20 30 किलो सर्व निघून राहिला. थांबा गडबड करू नका. 2 दिवस आम्ही निपटलं की फोन करतो तुम्हाला. राहा ना घरी जराशी. माय बापा सेवा करा जराशी. ठीक आहे ठेवतो. पण आता तुमची गाडी माझोड आहे ना, बा तुम्ही म्हणसान काही येता म्हणून. गाडी राहू द्या ना. घबाड जर सापडलं तर 100 गाड्या घेतो अशा. हे बा काळजी करू नका, मी फोन करीन तुम्हाला काही याचं त्या. हो तुम्ही थांबा, तिथंच थांबा आता सध्या. बरोबर ठीक आहे मग, तुमची इच्छा. सांग ना मला काय आहे दा. फक्त लवकर निपटा जरा भुईमुगाचा. ठीक आहे चिमनराव फोन ठेवा. हो ठीक आहे पाहू मग काय होते. जा करतो फोन आम्ही. आला वाटते भिरकुंडे. आता काय खबर आणली काय सांगा आता नाही का. हो नाही का हे फॉरेस्ट ऑफिसर जरासं अळ्याला पळायला जात नाही लगा. कायच करा.
काही जमत नाही म्हणलं त्याला आता. हो आता त्यानं बास टाकली मस्त अंग टाकलं त्यांनी तिथं आता. काही कठीण काम आहे, त्यानं फोन आहे का घरी? हो 2 दिवस काही येत नाही म्हणे, मी मला ठाईमुक काम आहे म्हणे इथं आता. हो आता कसं करता आता सांगा, आता काय कसं करता, अंदर कसं घुसता जंगलात मी? कायच करू आता, मला झाकट पडल्यावर तरी जाईन ही, पण कायच जात नाही वाटते नाही. हटलं का आता, काय काहीतरी करा लागते गड्या. हे बा भाच्या, इलाज नाही आता. कसं हो आतापर्यंत दम धरला आपण, पण आता कसं आहे ते फालतू हात मारतीन तर मग काय फायदा आपला? म्हणजे का सगळे प्लॅन खाली जाऊ देता का आपले? हो घे आपल्या थैल्या आता. हो कोणत्याही मार्गाने जायचं म्हणजे जायचं आता. बस जरासा अंधार पडू दे, बस बिलकुल निघाचं सटकाचं म्हणजे सटकाचं आता. हो पण ते आता काय जाऊ दे तर जाऊ दे बा. अरे पाय तर खरी, तू जर अडवलं तर मला म्हण तू. मग चाल तू फक्त आता आपल्या थैल्या घेऊन ये फटकन. हो आणा फटाफट चला. म्हणजे इथं सापडलं तुम्हाला घबाड पहिलेवाला नाही का? असं हे जे मळकं दिसून राहिलं हे नाही, असं असं हो का? किती होतं तरी अंदाज समजा नाही कधीला, म्हणजे किती होतं ते? काय तर बाबा याच मडक्यात होतं ना, असं पिवळं थंब बिलकुल गिन्यास अशा चमचम चमकेचा. पण काय लेखाचं नशिबात नव्हतं ना आपल्या, गमावलं म्या. मग काय घरा लोक पोचलो रे, घरा लोक पोचलो. मी मोठ्या सगळं आम्ही घेऊन निघालो होतो. त्या लुटेऱ्याला सापडलं, ते लुटेऱ्याने एका जमिनीत दाबून ठेवलं होतं. ते आम्हाला दिसलं आणि आम्ही ते उपसलं आणि घेऊन आलो घराकडे. पण यानं केला ना घोर, लाऱ्याच्या बापानं देवीदासनं, आणि ते आपला ते टाकलं झुमऱ्या, केला धिंगाणा. त्या झुमऱ्यानं ऐकलं माय आमची ती हिशेवाटी करताना, खजिन्याची हिशेवाटी करून राहिलो होतो, तेवढ्या ते टकलं आलं. त्यानं पाहिलं आणि दिलं ते देवीदासले सांगून. गेले पोलीस स्टेशनमध्ये, खजिना सापडला म्हणे यायले. आले पोलिस, नेला आणि मग बसलो आम्ही काय झामझुम करत. काय करता मग सांगा बा. असं झालं ते. कमीत कमी करोडपती असतो म्हणलं मी आजच्या परिस्थितीत. भानू आहे ना भानू, आज म्हणलं एखाद्या ऑफिसचा साहेब असता कोणत्या. पण आता काय करता, परिस्थिती अशी असते ना, काही आबाद गुन्हे झुमऱ्यासारखी. टाकलं गमावून. असं म्हणजे माबुड्यानं गमावून टाकलं सगळं, होतं ना नाही का? झुमऱ्यानं समजा माबुड्यानं. काय तर दोन्ही सत्यवादी. हो तरी शांतारामने हँडल करायचा प्रयत्न केला की बा सगळेजण हिशेवाटी करू बा, थोडं ॲडजस्टमेंट करू. पण ती देवीदास ऐकीच नाही ना. देवीदास मग नाही सरकारचा माल आहे, सरकारचा माल. गेलं पोलीस स्टेशनमध्ये, कायचं भेटलं गेलं सगळं. मग जाऊ दे, गेलं आता जाऊ दे, त्याचा विषय काय करता, जाऊ दे तिकडे. म्हणलं ते मामा लुटेरे कसं काय आलता यायचे, मग त्याला कसं काय सापड म्हणलं? ते तर अपेक्षा आहे राजा, त्याचं तर तकदीर होतं, त्याचं होतं ते खरं पाहिलं खबाड. मग त्याला सापडलं होतं ते पायाड होतं. काय सांगा बा, ते काय आता 17 गावचं पाणी पिलं आपल्याला काही माहित नाही त्याचं. पण त्याला सापडलं होतं ते, त्यानं लेखानं पोलिसाच्या धाकांना पण ठेवलं. पण आमचा गेम बसला होता, पण आमचा फेल झाला. असं त्या घबाडाचं प्रकरण झालं. नाही तर मी सांगतो ना, किती कोटी रुपयाचं घबाड होतं ते. 50 किलो सोनं होतं ते. आता हे बा जाऊ दे, ती गोष्टी करू नका आता, पुढचं सांगा. चला जाऊ दे, चला पुढे चला. शेवटी आपल्या नशिबात नव्हतं, फुल नाही फुलाची पाकळी तरी भेटली आपल्याला नाही का? 30 लाखाचं भेटलं बस झालं. जाऊ दे ना, जाऊ द्या. जे आपल्या नशिबात असेल ते सापडत असते नाही का? आपल्या नशिबात नसन गेलं ते. चला आता पुढचं तुम्हाला खंडर हे ते बाकीचा सगळा इलाका दाखवून देतो. पाऊल खुना हे ते 5 जराशे रस्ते ना, बरोबर बुटाचे कोणाचे काही. चला मग चला. कुछ मिला क्या दया है क्या कोई अंदर? कोई नहीं. अच्छा ठीक है, निकलो. दया अभिषेक चलो कुछ नहीं यहाँ पे, चलो आगे चलो. अभिषेक नाही ना, अभिषेक राजा काय हे नाही माहित नाही. चला तिकडे चला. अरे बघ बस झालं इकडे, काही नाही. चला तिकडे तिकडे पाहून येऊ. कोण रे म्हणलं हे? अरे बाबा रे, अलग दिसू राहिलं आहे तुम्हाला. राम. कोण आहे बाबा? कोण आहे बाबा? अरे बाबा रे, पोरगं आहे ते. पोरगे वाटते मला रे, जीव घे कर बाबा. किती आहे रे? जाऊ तिकडे डोळे लावून घे बा. राम. बंद करणं ते आवाज आता. मग काय माई लट्टावती त्यांना. कर ते अंदर ठेव मोबाईल. ते झालं ना आपलं काम झालं ना. ते डगले ठेवले ना, बस ठेवते मोबाईल ठेवून दे अंदर. आता हे तर नाही पडला आता, जंगलात तर पोहोचलो मामा. आता पुढचं कसं काय करता? आता झाली सुरुवात आपली नाही का? बरोबर. चला आता आपला जे जुना ठिकाणा होता ना, ती झाडाखाली आपण मांडली होती खोपडी. चला तिकडे चला. जरासं कसं आपल्याजवळ हाय जेव्हा खावायचं तेवढं खाऊन घेऊ आणि लागू मग रातोरात कामी. आणि चला मामा म्हणलं शेडीवाल्यानं जर काही समजा शोध लावला असेल तर समजा कदाचित. एवढं सोपं नसते ना ती चाच्या भतीच्या होय ना बाबू. मग पाहू ना 1-2 दिवस लागतेच ते रे. आता सुरुवात झाली. चला पहिले आपलं ठिकाण्यावर चला.
माय गॉड, ये भी आगे कर बाबा। और सीआईडी का पीछे छुटा नहीं, ये हाजिर। अरे बापरे, कठीण काम रे बाबा। का हो मामा, कुठं आहे होते? हा, आपलं जुनं झाड कुठं आहे म्हणलं? इथं जरासं गेलं की आलं आता ते मग. चला चला, हो काही आपले टपर टुपर असन बी तिथं. चला. चाचू, डॉन आ गया, चाचा, डॉन आ गया, डॉन, असली डॉन। अरे बाबा, अब कौन सा डॉन है? अपने सिवा कौन है डॉन? हाँ, कौन है कौन है कौन? असली आ गए ना, असली डॉन असली। वो मामा भांजे आ गए, पहुंच गए अपने इलाके में। उधर गए वो, अपना तंबू है ना सीआईडी वालों का, वहाँ उधर गए वो। वाह, अब आएगा मजा। अरे अब क्या एंट्री मारी यार मामा भांजे ने। बढ़िया बढ़िया, अब आएगा माहौल, अब आएगा मजा. काय चाचा तुम्ही बैठले का हो? मतलब मजा खायची, आपली सजायची पाहिजे आहे ना। हा, आपलं हे राहीन का नाही? ते को नहीं समझ रहा ना भतीजे। अब झमकेंगी उनकी दोनों की, सीआईडी वालों की और मामा भांजे की. सामान तो लाया अपन ने, नाम आएगा मामा भांजे पर, फिर देखना तू. और गाड़ी भी अपन ने कार डाल दी हो, हाँ, खदान में. बस सब आ रहा मामा पर. हाँ, उनकी लड़ाई होने वाली है, माहौल देखना है बस. हाँ बराबर है, बराबर। दोनों के झगड़ों में तीसरे का लाभ। बस अब आएगा मजा, देखेंगे अब क्या होता आगे।